नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत वाकडमध्ये डांगे चौकाजवळ आणि इथे तुम्ही हा शेल पेट्रोल पंप तर बघितलाच असेल. औंध रावेत BRTS रोड वरतीच तर आहे. जर तुम्ही औंध वरून डांगे चौकाकडे येताय तर डांगे चौकाच्या अगोदरचाच हा बस स्टॉप आहे. त्याच्या अगदी समोरच तर आहे आजचा आपला प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्ट पासून सगळेच स्कूल्स, कॉलेजेस आणि हॉस्पिटल फक्त 1 किलोमीटरच्या रेडियस वरती आहेत. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की नाही, दत्त मंदिर रोड वरती डांगे चौकाजवळ नवीन डीमार्ट ओपन झालाय. अजून बघितलंय की नाही? त्या डीमार्ट पासून सुद्धा फक्त 200 मीटरच्या डिस्टन्स वरतीच तर आहे आजचा आपला प्रोजेक्ट. तुम्हाला आवडेल ना असा प्रोजेक्ट बघायला? चला तर मग बघूया. तर आता आपण आलेलो आहोत तुमच्या 3 BHK फ्लॅटच्या समोर आणि हे घर अगदी तसंच आहे जसं तुम्हाला हवं असतं. म्हणजे खूप जास्त स्पेशियस, सुंदर लेआउट आणि तेवढंच जास्त लेटअप सुद्धा. इथे तुम्हाला हा 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोअर मिळतो विथ दिस डिजिटल डोअर लॉक आणि व्हिडिओ डोअरबेल ती सुद्धा आहे ना याच डोअर लॉक मध्ये अटॅच्ड. आता एका मोठ्या घरासाठी एक सुंदर अशी लॉबी सुद्धा असायला हवी की नाही, जिथे तुमचं शू रॅक किंवा एक सुंदर असं शोपीस तुम्हाला डिझाईन करता येईल. आणि हा लिव्हिंग एरिया तर किती जास्त ग्रँड आहे. रेक्टँग्युलर शेपचा जो आहे याची साईज 18.5 बाय 13 फूट आहे. मस्त वाटतोय ना हा सोफा. आणि या बाजूला तुमची बाल्कनी आहे. एवढंच नाही बरं का, तर इथे तुम्हाला एक नाही तर 2 विंडोज मिळणार आहेत. एक या बाजूला आणि एक या बाजूला. इथे बसून टीव्ही बघायला किती मजा येईल ना. आणि जर तुम्ही इथे बसून जेवण करताय या डायनिंग एरियामध्ये तर तुम्हाला इथे फ्रेश हवा सुद्धा आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा बघता येणार आहे. या आता इथली बाल्कनी बघूया. अरे वा, बाल्कनी तर जबरदस्त आहे. ही सुद्धा 13 फूटची आहे. आणि हो, या वुडन टेक्स्चर टाइल सुद्धा सुंदर दिसत आहेत नाही का. आणि बाल्कनी कवर्ड असणार आहे. सोबतच तुमचा व्ह्यू ब्रेक नाही झाला पाहिजे यासाठी इथे हे ग्लास फसाड सुद्धा दिले जात आहेत. कारण हे 18 स्टोरी टावर्स असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला औंध रावेत BRTS रोडचा व्ह्यू सुद्धा तर मिळणार आहे. आणि हो, 3 लेवल पार्किंग सुद्धा आहे. या ओव्हरऑल प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 40+ अम्युनिटीज मिळणार आहेत, ज्यात गरजेच्या जवळपास सगळ्याच अम्युनिटीज आहेत, जसे की स्विमिंग पूल, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, स्पोर्ट्स झोन आणि हो, जिम्नेझियम सुद्धा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक मॅडम त्यांच्या हस्बंड सोबत हा फ्लॅट बघायला आल्या होत्या आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे हे किचन खूप जास्त आवडलं. कारण हे किचन एवढं जास्त स्पेशियस आहे आणि सुंदर सुद्धा. आणि त्यांना सुद्धा अगदी असंच मोठं किचन हवं होतं. मला माहिती आहे तुमच्या घरच्या लेडीजला सुद्धा हे किचन खूप जास्त आवडणार आहे. इथे तुम्हाला हा L शेपचा इंजिनियर्ड ग्रेनाइटचा किचन प्लॅटफॉर्म मिळणार आहे. एक सिंक आहे कुकिंगसाठी आणि व्हेजिटेबलसाठी. आणि हा आहे तुमचा युटिलिटी एरिया. इथे सुद्धा तुम्हाला एक सिंक मिळून जातं फॉर द युटेन्सिल्स. विंडो सुद्धा आहे. एक एक्स्ट्रा टॅप दिलेला आहे. आणि हो, तुमच्या वॉशिंग मशीनसाठी इथे टॅप कनेक्शन आणि स्विच बोर्ड सुद्धा अवेलेबल आहे. या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला 2x5च्या ग्लेज वेट्रिफाईड मार्बल फिनिशच्या टाइल्स मिळणार आहेत. आणि हा आहे तुमचा पूजा स्पेस. इथे तुम्ही हवा असल्यास अगदी असंच मंदिर डिझाईन करू शकता. आणि इकडे असणार आहे तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम. इथल्या सगळ्याच वॉशरूम्समध्ये तुम्हाला जॅग्वारचे CP आणि सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. सोबतच सुंदर अशा डिझायनर वॉल टाईल्स आणि अँटीस्किडच्या टाईल्स सुद्धा. इकडे बघितलं, ही आहे कस्टमायझेबल वॉल तुमच्या किड्स बेडरूमची. अगदी अशीच वॉल तुम्ही सुद्धा हवी असल्यास इथे डिझाईन करू शकता. अरे वा, ही किड्स बेडरूम तर किती मस्त आणि सुंदर दिसते नाही का. आणि या कलरफुल वॉलपेपरमुळे तर अगदी अजूनच भारी दिसायला लागली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी अगदी असाच स्टडी टेबल डिझाईन करू शकता. आणि या बाजूला तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे, जी हाफ साइड क्लोज असणार आहे तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी आणि वरच्या बाजूने ओपन होते फॉर दी फ्रेश एअर. आणि हो, फक्त या किड्स बेडरूम मध्येच नाही तर तुमच्या गेस्ट बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी अशीच पण यापेक्षाही मोठी फुल लेंथ विंडो मिळणार आहे. या बघूया. आणि या बेडरूम मध्ये तर अगदी एंट्रीलाच हे तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे, जिथे की सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स असणार आहेत आणि डिझायनर टाइल्स सुद्धा. इकडे बघितलं किती मोठा वॉर्डरोब डिझाईन केलाय ना. तुम्ही सुद्धा अगदी असाच वॉर्डरोब इथे डिझाईन करू शकता. म्हणजे आजकाल अगदी सगळेच असेच मॉडर्न वॉर्डरोब्स डिझाईन करतायत ना.
आणि अगदी इथेच असणार आहे तुमची फुल लेंथ विंडो, जी की फार जास्त मोठी आहे, ज्यामुळे या बेडरूम मध्ये प्रॉपर फ्रेश एअर आणि व्हेंटिलेशन सुद्धा राहणार आहे. या बेडरूमच्या अगदी अपोजिटच आहे तुमची सगळ्यात जास्त फेवरेट असणारी अशी मास्टर स्वीट. या मास्टर बेडरूमचं वॉशरूम सुद्धा खरंच खूप जास्त ह्यूज आहे आणि तेवढंच सुंदर सुद्धा. आणि हो, हे वॉशरूम सुद्धा तर एंट्रीवरतीच आहे. इकडे बघितलं किती मोठा बेड इथे डिझाईन केलेला आहे आणि हा वॉर्डरोब सुद्धा सुंदर दिसतोय की नाही. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे या बेडरूम मध्ये तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन मिळणार आहे, म्हणजे अगदी फ्रेश हवाचा फ्लो. कारण इथे तुम्हाला ही विंडो मिळणार आहे. आणि फक्त एवढंच नाही बरं का, या विंडोच्या सोबत सोबत तुम्हाला इथे एक अटॅच्ड बाल्कनी सुद्धा मिळून जाते. या बघूया. अरे वा, ही मास्टर बेडरूमची बाल्कनी तर जबरदस्त आहे, म्हणजे तेवढीच जास्त स्पेशियस सुद्धा आणि सुंदर सुद्धा. महत्वाचं म्हणजे ही बाल्कनी कवर्ड असणार आहे. इथे सुद्धा सुंदर अशा वुडन टेक्स्चर्ड टाइल्स आहेत. या बाल्कनी बद्दल महत्वाची गोष्ट जर सांगायची म्हटलं तर ही बाल्कनी पूर्वेकडून सुद्धा ओपन आहे आणि पश्चिमेकडून सुद्धा. काय मग, कसा वाटला तुम्हाला हा औंध रावेत BRTS रोडची कनेक्टिव्हिटी असणारा 3 BHK फ्लॅट, ज्याचा कार्पेट एरिया असणार आहे 1127 स्क्वेअर फीट. या 3 BHK फ्लॅटची प्राइस इथे सुरू होते 1.34 CR ऑल इन्क्लुसिव्ह पासून. काय म्हटलं तुम्ही? तुम्हाला प्रत्यक्ष येऊन हा फ्लॅट बघायचा आहे, त्यासाठी सर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नसाल, बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल सगळ्या प्रकारची माहिती देतील. आणि हो, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत सुद्धा बोलू शकता. आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप वरती कनेक्ट होऊ शकता. जर तुम्हाला आमचे असेच मराठीमध्ये सुंदर सुंदर प्रॉपर्टीचे व्हिडिओ आवडत असतील आणि आजचा सुद्धा फ्लॅट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो ना, मग तुम्ही अजून गेट सेट ॲसेट मराठीला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.